नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी, श्री स्वामी समर्थ. आशा करते की तुम्ही सर्व उत्तम असाल, आनंदीदायी असाल. मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की 10 ऑक्टोबर रोजी जी संकष्टी चतुर्थी येते त्या दिवशी गणपती बाप्पांचं पूजन, व्रत आणि त्या पूजेसाठी लागणारे काही नियम, त्याचप्रमाणे काय काय उपाय आपण करू शकतो हे आज आपल्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. त्याचप्रमाणे संकष्टी चतुर्थी कोणत्या राशींना लाभदायक ठरणार आहे, कोणते फळ या राशींना मिळणार आहे, हे सुद्धा आज आपण आपल्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तर मंडळी, त्याआधी जर तुम्ही आपल्या भक्तिकथा यूट्यूब ह्या चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे तुमच्यासाठी घेऊन येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहजरित्या पोहोचतील. चला मंडळी, जाणून घेऊ की 10 ऑक्टोबर 2025 रोजी संकष्ट चतुर्थीला गणपतीचं पूजन, व्रत कसं करायचं ते. या दिवशी उपवास करणाऱ्या व्यक्तींनी गणपतीला दुर्वा आणि मोदकाचा नैवेद्य दाखवावा. गणेश चालीसा पठण करावी. शक्य असल्यास अथर्वशीर्ष स्तोत्र पठण करावं किंवा गणपती बाप्पाच्या मंत्राचा जप करावा. त्याचप्रमाणे शक्य असल्यास तिळाचे पदार्थ दान करावेत. यामुळे जीवनातील सर्व संकट दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे. कारण संकष्टी चतुर्थी याच्यामध्येच, या नावामध्ये चतुर्थीचं गुपित दडलेलं आहे. कारण संकष्टीच म्हणजे संकट आणि चतुर्थी म्हणजे तिथी. या दिवशी तुमच्या आमच्यावर आलेलं संकट गणपती बाप्पांच्या पुढे जर आपण मनोभावे पूजा केली तर आपल्यावरचं संकट दूर होतं आणि गणपती बाप्पांची कृपा होते. मंडळी, याच्यासाठी आपल्याला पूजा विधी जी करायची आहे ती कशी करायची, तर या दिवशी आपल्याला उपवास धारण करायचा आहे, व्रत घ्यायचं आहे. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून आपल्याला उपवास सुरू करायचा आहे. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांचं पूजन करायचं आहे. गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ चौकीवर स्थापित करायची, त्यांना वस्त्र, तिलक, दुर्वा व फुले अर्पित करायची. त्याचप्रमाणे आपलं देवघर साफ करायचं, देवघर स्वच्छ करायचं आणि तिथे प्रसन्न वातावरण निर्माण होईल अशी आपल्याला देवपूजा करायची आहे. किंवा तुम्ही याऐवजी मंदिरात जाऊन देखील सुद्धा गणपती बाप्पांची पूजा करू शकता. त्यानंतर आपल्याला नैवेद्य आणि आरती गणपती बाप्पांना द्यायची आहे. पण गणपती बाप्पांना मोदक किंवा लाडूचा नैवेद्य दाखवला तरी चालतो आणि नैवेद्य दाखवून आपल्याला आरती करायची आहे. त्यानंतर रात्री चंद्रदर्शन घेताना चंद्रोदय झाल्यावर चंद्राला अर्ध्य, मग अर्ध्य आपण दूध, पाणी, गंगाजल, फुले मिसळून देखील अर्पण करू शकतो. हे अर्पण करायचं आहे आणि अशा प्रकारे ह्या गोष्टींचं आपल्याला ह्या उपवासाच्या दिवशी पालन करायचं आहे. आता महत्त्वाचे उपाय काही सांगते की ह्या उपायांनी गणपती बाप्पांची कृपा आपल्यावर निश्चित स्वरूपात होईल. पहिली गोष्ट म्हणजे गणपती बाप्पांना शमीची पानं संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अर्पण केल्यानंतर तुमच्या आमच्यावर येणारे संकट दूर होतात. त्याचबरोबर गणपती बाप्पांना जर आपण दुर्वा अर्पण केली तर गणपती बाप्पा आपल्यावर खूप प्रसन्न होतात. मग आपण 11, 21 या संख्येने देखील दुर्वा आपण गणपती बाप्पांना अर्पण करू शकतो. त्यानंतर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तिळगुळ किंवा तिळापासून बनवलेल्या पदार्थांचं दान करणं शुभ मानलं जातं. त्याचबरोबर गरजूंना ब्लँकेट, रजई किंवा स्वेटर सारख्या उबदार कपड्यांचं दान करणे लाभदायक ठरते. त्याचप्रमाणे विवाह जमण्यासाठी किंवा कोणतीही विशेष इच्छा पूर्ण करण्यासाठी हळकुंड गणपती बाप्पांसमोर ठेवून मनोकामना आपल्याला सांगायची आहे आणि नंतर त्या हळकुंड गणपती बाप्पांच्या मंदिरात अर्पण करायचं आहे. असा हा उपाय जर केला तर लवकरात लवकर आपलं विवाहाचा प्रश्न सुटू शकतो. तर मंडळी, असे काही छोटे उपाय होते जे तुम्ही तुमच्या जीवनात करून पहा, गणपती बाप्पांचे आशीर्वाद प्राप्त होतील. मंडळी, या व्रताचे फायदे काय आहेत, तर संकष्टी चतुर्थीला उपवास केल्याने जीवनातील सर्व संकट दूर होतात आणि अडथळे नाहीसे होतात. त्याचप्रमाणे या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केल्यास सर्व रखडलेली कामं पूर्ण होतात आणि मनोकामना आपल्या पूर्ण होतात. स्त्रिया मुलांच्या दीर्घायुष्यासाठी किंवा पतीच्या दीर्घायुष्यासाठी, भविष्यासाठी हे व्रत करू शकतात. त्याचप्रमाणे धार्मिक मान्यतेनुसार संकष्टी चतुर्थीला चंद्रदर्शन झाल्यानंतरच हे व्रत, उपवास पूर्ण मानलं जातं. म्हणून चंद्रोदयाची वेळ खूप महत्त्वाची असते. पंचांगानुसार संकष्टी चतुर्थी 2025 साठी शुभ काळ आणि चंद्रोदय आपण आता पाहूयात. चतुर्थी तिथी सुरू होणार आहे
9 ऑक्टोबरला रात्री 10:54. त्याचप्रमाणे चतुर्थी तिथी संपणार आहे 10 ऑक्टोबरला रात्री 7:38 आणि चंद्रोदय मात्र 10 ऑक्टोबरला रात्री 8:13 आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या संकष्टी चतुर्थीचं व्रत सफल करायचं आहे. ह्याच व्रताला उत्तर भारतातही चतुर्थी तिथी करवा चौथ म्हणून देखील संबोधलं जातं. हा एक अत्यंत शुभ योगायोग आहे. भगवान गणेश आपल्या भक्तांचे त्रास दूर करतात, तर विवाहित महिला चंद्राची प्रार्थना करतात आणि त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सौभाग्यासाठी प्रार्थना करतात. चला तर मंडळी, पाहूया की संकष्ट चतुर्थी किंवा करवा चौथ कोणत्या राशींच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून येणार आहे. त्या भाग्यशाली राशींबद्दल आपण जाणून घेऊया. तर मंडळी, पहिली रास आहे वृषभ. तर वृषभ राशीच्या लोकांसाठी हा योग अत्यंत शुभ राहील. आर्थिक परिस्थिती मजबूत होणार आहे. व्यावसायिकांना नवीन करार किंवा भागीदारीची ऑफर मिळू शकते, जी भविष्यात फायदेशीर ठरेल. कौटुंबिक जीवनात शांती आणि सौहार्दाचे वातावरण देखील असेल. प्रेम संबंध अधिक दृढ होणार आहेत आणि जोडीदारासोबतचे संबंध अधिक सौहार्दपूर्ण होतील. त्याचप्रमाणे पुढची रास आहे कर्क. कर्क राशीसाठी हा योग अत्यंत शुभ मानला जातो. या लोकांना कारकिर्दीत जलद प्रगती होण्याची अपेक्षा आहे. सरकारी नोकरी किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन संधी येतील आणि पूर्वी रखडलेले कोणतेही प्रकल्प आता गती घेऊ शकतात. कौटुंबिक जीवनात दीर्घकाळापासून सुरू असलेले वाद मिटू शकतात आणि नातेसंबंधांमध्ये गोडवा आणि विश्वास वाढणार आहे. त्याचप्रमाणे तिसरी रास आहे धनु. तर धनु राशीच्या लोकांसाठी जीवनात स्थिरता आणि प्रगती येणार आहे. नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल असणार आहे. कंपन्यांमध्ये वरिष्ठ पदांवर असलेल्या नेतृत्वांच्या नवीन संधी या धनु राशीच्या व्यक्तींना मिळणार आहेत. त्याचप्रमाणे परदेश प्रवास किंवा परदेशाशी संबंधित कामातही यांना यश मिळू शकणार आहे. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात सकारात्मक संवाद आणि समजूतदारपणा वाढणार आहे, ज्यामुळे नातेसंबंध मजबूत होणार आहेत. त्याचप्रमाणे आता चौथी रास आहे मिथुन. मिथुन राशीसाठी हा योग अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. जीवनात तुम्हाला फायदा होणार आहे. मिथुन राशीला आनंद आणि समृद्धी मिळणार आहे. तुमचे उत्पन्न वाढणार आहे आणि तुमचा आदरही वाढणार आहे. त्याचप्रमाणे पाचवी रास आहे कन्या. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कन्या राशीला फायदा होणार आहे. कन्या राशीचा आत्मविश्वास वाढणार आहे आणि या संक्रमणामुळे आर्थिक लाभ देखील या राशीला प्राप्त होणार आहे. या काळात तुम्हाला नवनवीन चांगल्या आणि शुभदायी बातम्या मिळू शकतात, कारण नशीब तुमच्या बाजूने असणार आहे. तर मंडळी, अशा प्रकारे आपण संकष्टी चतुर्थीच्या व्रताचे काही नियम, काही उपाय आणि त्याचप्रमाणे या संकष्टी चतुर्थीमुळे कोणत्या कोणत्या राशींना फलदायी भाग्यशाली असे फल प्राप्त होणार आहे ते आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेतलेत. आशा करते की तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही आपल्या भक्तिकथा यूट्यूब चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, आपले व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला भरभरून प्रेम द्या, कारण तुमच्या प्रेमामुळेच नवनवीन व्हिडिओ टाकण्याची ऊर्जा मला मिळत असते. तर मंडळी, चला इथेच आता या व्हिडिओमध्ये थांबते आणि पुन्हा एकदा नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन लवकरच भेटते. रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ.